जिओलॉजिकल काय एक्झॅक्ट शब्द वापरला स्लिप यामुळे काय होतं नेमकं काय होतं डोंगराचं पाणी खालच्या बाजूला खाली जातो खाली रस्ता शिंक होतो काय राफ्टिंग केलं होतं आणि त्यामुळे वरची माती आणि कातळ हे वेगवेगळं झालं आहे. यांचं म्हणणं टेक्निकली असं आहे स्लायडिंग होत आहे. प्लास्टिकमुळे माती आणि दगड हे जे काय एकदम ते दूध झाले कातळ आणि माती. आता आपण गेल्या वर्षी इथे आपण मेगा ब्लॉक घेतला होता. 15 दिवस संपूर्ण हा भाग खणून वेगळा केला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा हे उभं केलं गेलं आहे. संपूर्ण उभं केलं गेलं. त्यावेळेला आपण काढलं होतं आणि त्याच्यावरती काय समजा फिलिंग करून पुन्हा घाटातले एकूण पोझिशन कशी आहे त्याचा आम्ही आधी आढावा घेतला पत्रकारांनी. तुम्हाला आहे सलग 1.5 महिना पाऊस पडल्यानंतर यांचं मे महिन्यात झालेलं काम लगेच वाहून गेलं. 4 फूट खाली त्यांनी 2 गोष्टी जुळणार. एक तर आपण 4 लेनिंगला तो धरले धरला आहे तो नवीन DPR मध्ये येईल. आता नवीन DPR होऊन मंजूर होऊन प्रत्यक्षात काम सुरू होऊन करायचं काम सुरू होऊन अजून 4-5 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. दरम्यानच्या काळात इथली वाहतूक आपण तरी जो पर्यायी रस्ता केला असला पलीकडच्या मिनेरी मार्गे तरी तो काय पर्यायी रस्ता ऑकेजनली ज्या वेळेला एखादा प्रसंग निर्माण होईल त्यावेळेच्यासाठी ठीक आहे. अदरवाईज नियमितपणाने कोकणामध्ये जाणारी वाहतूक याच राष्ट्रीय महामार्गावर जाणारी आहे. आता याच्यावरती तुम्ही कायमस्वरूपाचा उपाय काहीतरी शोधला पाहिजे ना. जिओलॉजिस्टला आणून तज्ज्ञ जिओलॉजिस्टला आणून एकदा काहीतरी तुम्ही असं केलं पाहिजे की एकदा ब्लॉक घ्या जसं हे म्हणाल धोरण 1 महिनाभर घेतला एकदा 1.5 महिना घ्या पण तो एकदा घेऊन त्याच्यावरचा काहीतरी कायम उपाय निघाला पाहिजे ना. ते जिओटेक्स वापरा म्हणून सांगितलं जिओलॉजिस्टने. हां जिओटेक्स म्हणजे पातळ हिरा युरोपमध्ये वापरतात. आपण असतो तो पसराचा त्याच्यावरती डांबर आणि त्याचे 2 थर टाकायचे. किती स्ट्रेसला एवढंच 110 मीटर. असे पॅच किती हा 110 हा एकच पण काळजी मला इथली संध्याकाळपर्यंत